शेतकरी बांधवांनो, आम्ही आलेलो आहेत लोहीग्राम या गावामध्ये, गोदावरीच्या बेल्टमध्ये. तर या ठिकाणी एक नवीन प्रयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे. शेतकरी श्री मुलगीर साहेबांनी रोप पद्धतीने ऊसाची लागवड केलेली आहे. आता रोप पद्धतीनं ऊसाची लागवड केल्याच्या नंतर काही गोष्टींची जी आहे ती काळजी आपण घेणं गरजेचं आहे. त्या जर गोष्टी जर आपण त्या पद्धतीनं जे आहे ते त्याचा अवलंब जर नाही केला तर रोप लागवड जे आहे ते त्या ठिकाणी बदनाम होण्याची शक्यता असते. तर काय चुका या ठिकाणी झालेल्या, चुका म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीनं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे, तर त्या संदर्भात जे आहे ते आपण या ठिकाणी चर्चा करणार आहेत. आम्हाला प्लॉटमध्ये काही ठिकाणी जे आहे ते लवकर येणाऱ्या खोडकिडीचं 2-3 आळ्या सुद्धा या ठिकाणी निदर्शनास आलेल्या. ॲक्च्युअली या ठिकाणी फवारणी सुद्धा झाली होती थायमेथॉक्झाम आणि लॅम्बडासायथ्रिन या कीटकनाशकाची. मला वाटतं 8 दिवस झाले असतील. आणखीन एक आम्हाला प्रकर्षानं ह्या ठिकाणी एक गोष्ट जाणवली की आता AI ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि शेतकरी बऱ्याच ठिकाणी AI ॲप्लिकेशनचा अवलंब करून जे आहे ते खत व्यवस्थापन करतायत. मित्रांनो, आम्ही जे काही पाहतोय AI ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते मागचा डेटाबेस अभ्यास करून आपल्याला तो सल्ला देत असतो. तर अशा ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला अशा पण निदर्शनास गोष्टी आल्यात की शासनानं बॅन केलेले जे काही कीडनाशक आहेत ते पण AI सांगताय. तर त्याच्यावर आपण जास्त अवलंबून न राहता आपली पीक परिस्थिती कशी आहे, आपली जमीन कशी आहे, त्या आधारे किंवा तज्ज्ञांचा सल्ला जो आहे तो आपण त्या ठिकाणी घेऊन त्याच्याप्रमाणे जे आहे ते खत व्यवस्थापन केलं पाहिजे. तर आता आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी गन्ना मास्टरची पूर्ण टीम आलेली आहे. प्रगतिशील शेतकरी आपले पश्चिम महाराष्ट्रातले पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचे काय या ठिकाणचे निरीक्षण आहेत, आमच्या शेतकऱ्यांच्या काय या ठिकाणी चुका व्हायलेल्या आहेत आणि त्याचं ओव्हरकम कशा पद्धतीनं केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये की जेठा कोंब काढणं असेल किंवा या ठिकाणी कच्ची भरणी असेल, बाळबांधणी जी काय आपण म्हणतो, ठिबकच्या सहाय्यानं खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं, तर त्या संदर्भात आपण उहापोह करणार आहे. साहेब, आता प्लॉट व्हिजिट आपण केली तर काय तुमचे निरीक्षण आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं ह्या प्लॉटच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर प्लॉट सेट चांगल्या पद्धतीनं झाला आहे. आज वय जवळपास 2 महिन्याचं आहे, पण थंडीच्या तडाख्यात सुरुवातीच्या महिन्यात अडकल्यामुळं पाहिजे तशी डेव्हलपमेंट दिसून येत नाही आहे. पण हरकत नाही, आता इथून पुढे टेम्परेचर जसं वाढेल तसं प्लॉटची डेव्हलपमेंट व्हायला चालू होईल. पण आता ह्या टेम्परेचर वाढण्याबरोबर आणखी एक आपला एक पाहुणा येतो आपल्या शेतामध्ये, तो म्हणजे लवकर येणारी खोडकीड. आणि ती आता सुरुवातीच्या पिरियडमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं असतं की रोप लागणीमध्ये की आपल्याला रोपं व्यवस्थित सेट होण्यासाठी काय केलं पाहिजे. सुरुवातीला रोप लागण झाल्यानंतर म्हणजे ओलीत आपण रान भिजवून घेऊन नंतर वापसा कंडिशनवर रोप लागण करून घ्यायची. त्यानंतर व्यवस्थित दाबून रोपं लावायची आणि हलकं पाणी नंतर देऊन घ्यायचं. ही सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यातली घ्यायची झाली. त्यानंतर गरजेनुसार आळवणी असतील आणि त्यानुसार थोडंसं नियोजन करायचं. सर्वसाधारण रोपांची लागवड झाल्यानंतर, मुळी सेट झाल्यानंतर हे 15 ते 20 दिवसाच्या पिरियडमध्ये खताचा पहिला डोस देणे, त्याच्यानंतर गरजेनुसार पुढच्या फवारण्या करणे, या सगळ्या खूप गरजेच्या गोष्टी असतात. आता आपण फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात आहोत आणि ह्या वेळेला टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली की खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्यापणा दिसायला चालू होतो आपल्या प्लॉटमध्ये. मग त्यासाठी कोराजन असेल किंवा आलिका असतील, कराटे असेल, ह्यासारखी जी कीटकनाशकं आहेत याची शिफारस ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्या कीटकनाशकांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोराजनची आळवणी असेल, एकरी 150 मिली या पद्धतीने कोरड्यामध्ये कोराजनची आळवणी करून घेणं किंवा आलिका किंवा कराटे यासारखी कीटकनाशकाची फवारणीतून वापरणं, ह्यासारख्या गोष्टी केल्या तर आपण खोडकिडीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी करायचा प्रयत्न करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक महत्त्वाची गोष्ट ते की या वाढत्या टेम्परेचरनुसार पाणी व्यवस्थापन करणं, जमिनीची कंडिशन कशी आहे, आपली जमीन कोणत्या प्रकारात मोडते, त्या हिशोबानं पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करून घेणं खूप गरजेचं असतं. जेणेकरून आपल्या पिकाची जी वाढ आत्ता कुठं सुरळीत लागलेली आहे व्यवस्थित, ती कुठेही न ब्रेक होता एक समान चांगली वाढ व्हावी आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळावं. धन्यवाद.